खामगाव तालुक्यातील पारखेड येथील काही नागरिकांना उदरनिर्वाहाकरिता अधिकचे धान्य पिकवा या योजनेअंतर्गत एकूण 18 हेक्टर 42 आर जमीन वितरित केली होती. मध्यंतरीच्या काळामध्ये काही भूमाफियांनी गौण खनिज माफियांनी विषयांकित पट्टेधारकांच्या आर्थिक परिस्थितीचा गरिबीचा फायदा घेत ही शेतजमीन स्वतःच्या नावाने करून नागरिकांना भूमिहीन केले असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी सीबीआय मार्फत व्हावी या मागणीकरिता खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर गावकऱ्यांनी बेधडक डफली बजाव आंदोलन केले. खामगाव तालुक्यातील पारखेड येथील मातंग व बौद्ध बांधवांना सन 1960-61 साली तत्कालीन तहसीलदार भोंडे यांच्या हस्ते शर्ती अटी टाकून कुठल्याही हस्तांतरणास बंदी असा शेरा मारून विषयांकित लोकांना उदरनिर्वाहाकरिता अधिकचे धान्य पिकवा या योजनेअंतर्गत एकूण 18 हेक्टर 42 आर जमीन वितरित केली होती. भूमिहीन झाल्यामुळे काही पट्टेधारकांच्या नातेवाईकांनी वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत. यापैकी काही पट्टेधारक खरेदीवर हजर नसताना सुद्धा जमिनी परस्पर खरेदी करून घेतली आहे. या शासकीय जमिनीच्या भूखंड घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्यात येऊन संपूर्ण जमीन शासन जमा करण्यात येऊन पट्टेधारकांच्या नातेवाईकांना विषयांकित जमीन वितरित करण्यात याव्यात या मागणीसाठी खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर गावकऱ्यांनी डफली बजाव आंदोलन केले. यावेळी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांची बाजू समजून घेतली. विदर्भ न्यूज ब्युरो, खामगाव.